पालिकेचे कर्मचारी होते, नेमकं काय झालं? खरं तर आज पहाटे गावदेवी भाजी मार्केट येथे इथे आग लागली मोठ्या प्रमाणात आणि आपले 2 जवान तिथे खरं तर जखमी झाले, मृत्युमुखी पडले आहेत. आणि मला वाटतं आज आयुक्त दालनात मीटिंग झाली. आपले खासदार साहेब नरेशजी म्हस्के साहेब आणि सर्व स्थानिक नगरसेवक, मी महापौर, उपमहापौर आम्ही उपस्थित होतो आणि या बैठकीत असा निर्णय झाला की ज्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांना प्रत्येकी दोघांनाही 10-10 लाख देण्याचे ठरलं आहे आणि जे जखमी आहेत त्यांनाही प्रत्येकी 1-1 लाख रुपये देण्याचे ठरलेले आहे. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काय नेमके पावले उचलणार आहे? मला वाटतं आता असे बैठकीत असं आम्ही हे केलंय की तिथे ऑडिट करायची, आपल्याला ऑडिट करून ज्या काही आपल्याला सुविधा तिथे उपलब्ध करायच्या आहेत ते चांगल्या पद्धतीने या येत्या 10 दिवसामध्ये पूर्ण करून आपण पूर्ववत सगळं यंत्रणा चालू करण्यात येतील. तिथे पालिकेचं वरती प्रभाग कार्यालय देखील होतं, प्रभाग समितीचं, त्या ठिकाणी काही नुकसान झाले? कारण तिकडे महत्त्वाची कागदपत्र होती. नाही, त्या ठिकाणी काही नुकसान झालेलं नाहीये. 125 गाळे जे खाली होते त्यांचंच नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी सगळं यंत्रणा व्यवस्थित करून त्यांना पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. त्या ठिकाणी अग्निशमन दल उशिरा पोचलं अशी हे आहे की जवाहर बागचे जे आपलं अग्निशमन दल आहे ते बंद होतं, त्याच्यामुळे नाही, मला असं वाटतं की आमचे संजय वाघुले नगरसेवक आहेत ते मला वाटतं या घटनास्थळी त्याच वेळी पोहोचले होते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की 15-20 मिनिटातच जसे फोन केला तर 15-20 मिनिटातच अग्निशामकच्या गाड्या प्रत्येक ठिकाणाहून तिथे हजर झाल्या होत्या. सर तुम्ही इथे सगळे येऊ दे. सर बैठक घेतलेली आहे आपण आयुक्तांची, काय नेमकं ठरलं? अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्या ठिकाणी आमचे महानगरपालिकेचे 2 जवान मृत्युमुखी पडलेले आहेत. फायर ब्रिगेडचा जवान आहे, सुरक्षा रक्षक आहे. इन्शुरन्स असेल, महापालिकेची काही मदत असेल, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत असेल, कलेक्टर ऑफिसची आपत्ती व्यवस्थापनाची मदत असेल, या मदती व्यतिरिक्त मृत आमचे जे जवान आहेत त्यांना महानगरपालिकेतर्फे 10 लाख रुपये प्रत्येकी त्यांना आम्ही मदत करणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्या घरातील जी एखादी व्यक्ती असेल त्याला महानगरपालिकेच्या सेवेत घेणार आहोत. त्या ठिकाणचे जे काही गाळेधारक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करणार आहोत. बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होईल, फायर ऑडिट होईल आणि ताबडतोब एक 7 ते 8 दिवसामध्ये पुन्हा ती बिल्डिंग पूर्ववत करण्यात येईल. ज्या ज्या ठिकाणी अशी गर्दीची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा मग कळवा हॉस्पिटल असेल, इतर मार्केट्स असतील, त्या ठिकाणी फायर ऑडिट पुन्हा त्या ठिकाणी होईल आणि त्या दृष्टीने या आपत्तीपासून कसं दूर ठेवता येईल याची काळजी पूर्णपणे महानगरपालिका घेईल. आणि आपण जे म्हणताय की फायर ब्रिगेडच्या गाड्या वगैरे येते उशिरा आल्या, तर मला वाटत नाही. त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले असतील, हे सगळे उपस्थित होते आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर की 10 ते 15 मिनिटांमध्ये गाड्या आलेल्या आहेत. अर्थात लोकांचे वेगवेगळी मतं असतात. फायर ब्रिगेडची गाडी तिथे वेळेवर पोहोचली अशा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ज्या घटनास्थळी होत्या, परंतु त्यातूनही काही लोकांचे जर काही गैरसमज असतील तर त्याची चौकशी करून निर्णय घेण्यात येईल. सर एक प्रश्न असा होतो की या संपूर्ण घटनेमध्ये ज्यावेळी ही महापालिकेची बिल्डिंग होती तर त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा त्या बिल्डिंगची स्वतःची अग्निशमन यंत्रणा जी आहे ती असायला हवी होती, कारण की मार्केटचा भाग आहे. मग ते फायर एक्स्टिंग्विशर असतील किंवा इंटरनल पायपिंग जी केली जाते अग्निशमन दलाच्या मदतीसाठी ती त्या ठिकाणी होती का आणि ते सगळं सुरू होतं का? बघा, या घटनेसंदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दखल घेतलेली आहे. त्यांनी स्वतः सूचना केलेली आहेत की जे मृत व्यक्ती आहेत त्यांना जरी जे काही शासनाच्या नियमानुसार मिळणार आहे ते तर मिळेलच, परंतु महानगरपालिका म्हणून तुम्ही मदत करा. त्यानुसार सर्व गटनेते असतील सगळ्यांनी निर्णय घेतलाय. प्रत्येकी 10 लाख रुपये आपण एक्स्ट्रा मृत व्यक्तींच्या कुटुंबाला देतोय आणि या पूर्ण घटनेची चौकशी करणं हेही गरजेचं आहे.
पूर्णपणे या घटनेची आम्ही चौकशी करू. त्या ठिकाणी काय दुरावस्था होती, काय गोष्टी झाल्या नव्हत्या, काय अडचणी होत्या, याची संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाईल. यापूर्वी पण मार्केटमध्ये आग लागण्याची घटना घडली होती. त्यानंतरही अग्निशमन दल किंवा महापालिका प्रशासनाने धडा न घेता. हे बघा, ह्या महानगरपालिकेच्या सेवा आहेत आणि त्या नागरिकांच्या हितासाठीच काम करत असतात. लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात. आज फायर ब्रिगेडचा एक तरुण जवान गेलेला आहे, आग विझवताना गेलेला आहे. एक सुरक्षा रक्षक आग विझवताना गेलेला आहे. प्रत्येक जी डिपार्टमेंट आहे हे नागरिकांच्या सेवेसाठी काम करत असतं, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. एक जखमी व्यक्तींना जे जखमी आहेत 2-4 जण त्यांना सुद्धा एक प्रत्येकी 1-1 लाख रुपयाची रोख मदत महापालिका करणार आणि पहिल्यांदा अशा पद्धतीची मदत वैयक्तिकरित्या महापालिका करत आहे. सर 2 मिनिटं थांबा, ऐका ना, एकत्र थांबा, व्हिज्युअल घेऊया. बैठकीचे व्हिज्युअल पाठी आहे ना, सगळे मागे करा, सगळे मागे व्हिज्युअल करून घेऊन जा. सोनावणे फक्त तोंड दाखवायचं. सोनावणे आलो साहेब. हो सोनावणे आलो ना, 1 मिनिट.